आता मी आज हेमंत घेणार विकासाचा वन वे, विकासाचा वन वे, भारतीय जनता पार्टी महायुतीचा, भारतीय जनता पार्टी महायुतीचा, माननीय नामदार रावसाहेब पाटील साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय जनता पार्टी महायुतीचा आमदार रावसाहेब पाटील दानवे साहेबांचा यांच्या प्रचारासाठी काही प्रतिष्ठित मंडळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते इथं आपल्या प्रचारासाठी आलेले आहेत. त्यात शिवाजीबापू ठोटे ते आपल्या गावचे गावकऱ्यांनी या ठिकाणी येऊन बसायची. आज आपल्या गावामध्ये आपले जालना जिल्हा लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय केंद्रीय मंत्री दादा यांच्या प्रचारानिमित्त आतापर्यंत या राजकारणात गेलो आणि सतत सातत्याने दिलेल्या माणसाचे कल्याणकाळी संभाजीनगरहून निघले तर विचार करा की या 25 वर्षात तो रस्ता दुरुस्त त्यांनी केला संभाजीनगर ते जालना. त्याच रस्त्याने काळेसाहेब इकडे आले दर्शनाला, समजा राजूला जर निघायचं आणि जालन्याहून येत असताना जालन्याचा रस्ता मागच्या निवडणुकीच्या वेळेस जो खराब होता तो यावेळेस किती चांगला आणि दर्जेदार झाला यावेळेस त्याला दिसला असं. म्हणजे राजूर ते जालन्याचे 5 वर्षात या माणसाने किती विकास केला. त्यानंतर इकडे आल्यानंतर राजूर भागाचा निवडणुकीनंतर काळेसाहेब आले आणि त्याला हा जो विकास दिसला असेल तर कदाचित असं झाला असं आपण राजूराऐवजी दुसऱ्या तीर्थक्षेत्राला गेलो नाही असा त्यांना दिसेल चुका पडू शकतो. एवढा विकास झालेला आहे. आपली निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर, आपण कोणत्याही दुसऱ्या मुद्द्यावर निवडणूक केली नाही, विकासाच्या मुद्द्याची निवडणूक आहे. त्याचं कारण असं आहे
त्यांच्या प्रचाराचे निमित्तानं ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या संकटमध्ये प्रचार चालू आहे असे आदरणीय एक माणूस कल्याण काळेचा जो रुमाल घातलेला माणूस दुसऱ्या दिवशी दादाच्या समोर येतो आणि काहीतरी मुद्दे काहीतरी विषय खालीवर बोलतो आणि तीच व्हिडिओ क्लिप पुन्हा इतर ठिकाणी पसरवतो. म्हणजे अशा पद्धतीने विरोधकांनी लगेच गाव या ठिकाणी सुरू केलेलं आहे. 100% विरोधकांनी या निवडणुकीची मागे घेतली आहे. कारण दादाचा जो प्रचाराचा झंझावत आहे, जो कामाचा झंझावत आहे, यापुढे विरोधकांचा कुठेही भाव ठिकाण लागत नाही. म्हणजे दादाचा जो विकास दादाने विकास केलेला आहे तुम्हाला काही सांगायचं काम नाही आहे की जसं आपल्या तुमच्या गावाचा रोड असेल किंवा आपल्या मराठवाड्यातला 6,000 कुटुंबाचे रस्ते असेल, एमएससीबीच्या प्रत्येक गावामध्ये केलेले त्यांनी ट्रान्सफॉर्मर असेल, TV असेल, या माध्यमातून त्यांनी उभं केलेलं काम असेल, सिंचनाची कामं असेल, शेती संदर्भात असलेले मोठ्या प्रमाणात केलेली कामं असेल, की आपण सर्वांनी दादाला आपण स्वतः खासदार म्हणून आपण स्वतः राष्ट्रपती दादा स्वतः उमेदवार समजून आपण तर दादांना मतदान करायचे. कारण म्हणजे एखाद्या गोष्टीची जाणीव करून घेणं हे एखाद्या छोट्या कार्यकर्त्याचं काम आहे. चांगले म्हणजे जे पाठीमागे एक प्रकार झाला थोडासा वादग्रस्त सांगणं एवढं गरजेचं होतं की दादांनी त्या 1.5 महिन्यामध्ये त्यामुळे संपर्कात होतो. तिथे टीम होत्या त्या सर्व टीमच्या मी संपर्कात होतो. दादा रात्रदिवस याच गोष्टी विचार होते की गावाची स्थिती कशी आहे, पीआयनं काय केलं, DCPनं काय केलं, त्या याच्यामध्ये कोणाकोणाचं काय नाव आहे. तुम्हाला सांगतो ती जी यादी होती त्या यादीमध्ये कमीत कमी 250+ आणि त्याच्यावर जे सगळे 250 लोकांवर 250 ते 300 लोकांवर त्याच्या पुढे लिहिलं होतं काय इतर पुन्हा 250+ इतर लिहिलं होतं पुन्हा. पण दादांनी स्वतः आता आपले जे सर्व टीम होते नाना टाकले, अन्नचे टाकले, तळेकर, आजी माझी सर्व पदाधिकारी सर्वजण होते त्याच्यामध्ये, जगनबाबा सर्व. तर त्यामध्ये म्हणजे SP ऑफिसला सर्वजण बसले. दादाने आमचे लेखक SP ला सांगितलं की ते गाव जे झालं ते चुकून प्रकार झाला, ते गाव अतिशय चांगले सर्वांना सोबत घेऊन चालणारं गाव आहे. परंतु आता जी गोष्ट होणी झाली गाव म्हणजे अतिशय सुखात आणणारं गाव आहे. तर तुम्हाला आमची विनंती दादांनी यायला सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, आता जे 10-15 तुम्हाला 23 लोकांवरती जे ग्राह आहे फक्त बाकीचे सर्व नावं मान्य दादांनी त्या ठिकाणी थांबवलेले. म्हणजे उपकार आपला ह्या चांदे एकवर आपल्या गावावरती उपकार आपली 100% म्हणजे आपली जिम्मेदारी नाही ती जिम्मेदारी की दादांचं जसं आपण नाते एक केलं 1-1 वाजता 2-2 वाजता त्यांनी पालकमंत्री आणि SP साहेब सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत जेव्हा फडणवीस साहेब प्रकरणामध्ये तर त्यांनी ते त्या प्रकरण हाताळलं. सांगायचं बापू एवढंच आहे की या ठिकाणी जाणीव करून देणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी अजून सांगतो की बापू मागच्या वेळेस मला माहिती मुंडे साहेबांनी त्यावेळेस माधव प्रक्रिया तुमच्या काळात चांगली राबवली होती. जसं की उदाहरणार्थ म्हणजे माळी धनगर वंजारी हे जे समाज एकत्र आणण्याचे काम त्यावेळेस केलं होतं हेच काम आता सुद्धा भारतीय जनता पार्टी आयोजित केलेलं आहे. जसं आज महादेव जानकर चांदई एकमेव गाव असं आहे की त्या गावाचा सुरुवातीपासून आमच्यावर आशीर्वाद या गावातली बरीच ज्येष्ठ मंडळी केली. त्या ज्येष्ठ मंडळीचं इतकं आमच्यावर प्रेम होतं की आम्ही जेव्हा गावात येऊ त्यांना आग्रहानं भेटायचो. आणि जर एखाद्याची भेट नाही झाली तर दुसऱ्या वेळी म्हणायचे साहेब तुम्ही आमच्या गावात आले होते मागच्या वेळेस मला भेटलं नाही काही आमच्याकडनं चुकलं का. म्हणजे एवढं मोठं प्रेम जाधव या गावाचं दानवे साहेबांनी. त्याच्यामुळे दानवे साहेबांनी काय केलं आणि भविष्यात काय करणार आहे म्हणजे चांदई एकवटील जनतेला सांगायचं काम नाही. बोलता बोलता रामेश्वर बोरांनी सांगितलं तसं हे गाव कलाकार आहे बरं का. लोकांना सांगतो तुम्हाला रामेश्वर तुम्ही नवीन यावं एवढं ठरवलं तेवढंच करतंय बापू हे गाव. लोकसभेला काय आपल्या पाठीमाग आहे पण जशी जशी खाली निवडणूक येते तशा या गावात भवन असाच नका आता तशा या गावात भानगडी होते. आणि या गावानं ठरवलं तसंच हे गाव करतं. आपले खूप संबंध या गावात आम्ही डोकं बोललं साखरेच्या वेळेस या मंडळीला आमचं नाही ऐकलं होतं. थोडक्यात सांगायचं तुम्ही जे करता जे ठरवता ते होतं. रामेश्वरनी आता सांगितलं सोनवणेंना की या गावात 5-6 महिन्यापूर्वी एक छोटासा अपघात झाला होता. अरे म्हणजे तसं व्हायला नको पाहिजे होतं.
परंतु दुर्दैवाने तो अपघात झाला आणि त्या अपघाताला त्याची तीव्रता कमी करण्याचं काम त्या काळात साहेबांनी त्यांच्या प्रेरणा केलं. हळूहळू वातावरण निवडलं. खरं म्हणजे या काळात आमच्या सोबतच मुंडे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. काही लोकांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराज रोड मुंडे साहेब सुद्धा इथे असायला पाहिजे होते, परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही. आणि मग नंतर केसेस झाल्या, 12 वांगडी झाल्या. भाजप थोडंसं गाव चांगलं होतं, पण मला असं वाटतं कोणी काही जरी म्हटलं तर लोकसभेला हे गाव चालणार नाही. लोकसभेला इथं एका मुठीनं दानवे साहेबांना मतदान होईल. आणि या गावाला ना नरेंद्र मोदी लागत ना अमित शहा लागत, इथं फक्त दानवे साहेब आणि मुंडे साहेब या गावाला लागतो. दानवे साहेबाला मानणारा आणि मुंडे साहेबाला मानणारा मोठा वर्ग या गावात आहे. त्याचे आम्ही त्यांचेच अनुयायी आहे, परंतु ती तीव्रता चांदोबामध्ये जास्त आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला मुंडे साहेबाला आदरांजली व्हायचं असेल, पुन्हा एकदा मोदीजींचं सरकार या देशात आणायचं असेल तिथे येणारच आहे, परंतु त्यामध्ये सांघाई योग्यता वाटा आता हा मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. सांघाई योग्यमध्ये नेहमीच खूप मोठ्या प्रमाणात लीड असते, परंतु यावेळेस आपल्याला ती लीड वाढवायची आहे. आणि त्याचं कारण असं आहे भाजप की मागची 5 वर्ष साहेब केंद्रात राज्यमंत्री होते आणि त्यांना जर कॅबिनेटचा दर्जा मिळवून द्यायचा असेल तर केंद्रात आपल्याला आपलं वजन वाढवावं लागेल. आणि आपलं वजन कशाने वाढेल की या जालना लोकसभा मतदारसंघात जेवढी जास्त लीड मिळेल तर लीडचा परिणाम केंद्र सरकारवर होईल. मागच्या वेळेस दानवे साहेब 3,35,000 लीडला निवडून आले होते. ती लीड आपल्याला यावेळेस 5 लाखापर्यंत वाढवायची आहे. आणि ती लीड 5 लाखापर्यंत वाढवायची तर मग सांघाई योग्यला सुद्धा यावेळेस भरभरून मतदान करावं लागणार आहे. मित्रांनो, हे उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन खूप आहे यावर्षी. मागचे जे 2 मतदानाचे टप्पे झाले त्या मतदानाच्या टप्प्यामध्ये मतदानाचा एकूण टक्का कमी झाला आणि तो परिणाम आपल्यावर होण्याची शक्यता आहे. म्हणून माझी इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना, सगळे गावकऱ्यांना एक विनंती राहील की मतदानाच्या दिवशी आपली स्वतःची कामं 1 दिवसाकरता थोडी बाजूला ठेवून, तुमचं गाव शेतात खूप मोठ्या प्रमाणात राहतं, शेतातील मंडळींना गावात आणून 100% मतदान करून घेण्याचा प्रयत्न करा. आणि या गावातून प्रचंड मतानं साहेबाला दिल्लीत पाठवण्यासाठी सांघाई योग्यचा हातभार सगळेजण लावा, एवढीच या प्रसंगी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जालना लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ राजूर सर्कलमध्ये राहिलेले ज्येष्ठ नेते तसेच राजूर परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि तुम्ही आमच्या गावात आलात आणि आमच्या रॅलीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी गावाच्या वतीनं तुमची तसेच बापू